म्हटलं की सुप्रीम कोर्टानं ज्या सूचना केलेल्या त्या सूचनेच्या आधी राज्य शासनाच्या परिवहन विभागानं त्याची अंमलबजावणी केलेली आहे। VLTDच्या माध्यमातून परिवहन विभागानं राज्यातील जेवढ्या जुन्या गाड्या आहेत त्यांना तर VLTDची नोंदणी आवश्यक केलेली आहे, पण त्याचबरोबर नवीन येणाऱ्या गाड्यांच्या कंपन्यांनी VLTDची फिक्सिंग करूनच गाड्या मार्केटमध्ये आणाव्यात असा सुद्धा परिपत्रक काढले। इंधन दरवाढ झाल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा युनियनचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता भाडं सुद्धा वाढवलं पाहिजे, त्यांच्या युनियनची मागणी। ठीक आहे, आता शेवटी तो निर्णय आहे, तो निर्णय त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव द्यायला पाहिजे आणि त्या प्रस्तावानंतर माननीय मुख्यमंत्री आणि शासन त्या बाबतीतला निर्णय घेईल। सर, खास BMC की बात करें, BMC में अभी विधि और न्याय विभाग जो है वो हर जगहों पे मराठी नेम प्लेट लगाने के लिए रास्ते पे उतरा हुआ जो अधिकारी वर्ग है, लेकिन बीते सरकार में सिर्फ कहा गया जोर नहीं दिया है, लेकिन अब जबकि आपकी सरकार नहीं, देखिए महाराष्ट्र में अगर मराठी के बारे में बार बार अगर ये मुद्दा उठता रहेगा तो क्लेशदायक है। देखिए महाराष्ट्र हमारी भूमि और हर दुकानदार ने अपने अपने कार्यालय के बाहर पे अपने अपने दुकान के बाहर अंग्रेजी में उनको अगर लिखना है तो इंग्लिश में वो लिखे, मगर मराठी में लिखना बंधनकारक है और उसके ऊपर कार्रवाई महानगर पालिका के अधिकारी अगर कर रहे हैं तो कुछ गैर नहीं, मैं उनका स्वागत करता हूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।